तुमचं आधार कार्ड लवकरच तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड होणार आहे। गोंधळून जाऊ नका। नीती आयोगाने देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करण्याच्या दृष्टीने लवकरच नवी प्रणाली विकसित करण्याची तयारी सुरू केली। तुमच्या 12 आकडी आधार नंबरच्या सहाय्याने सगळे आर्थिक व्यवहार नव्या प्रणालीत करता येतील। तुमची बँक खाती आधार क्रमांकाशी जोडली जातील। नव्या प्रणालीमध्ये ग्राहकांना कार्ड आणि पिन नंबर लक्षात ठेवण्याची गरज उरणार नाही। नव्या प्रणालीतील स्मार्टफोनवरती आधार नंबर आणि बोटाच्या ठशांचा वापर करून पैशांचे व्यवहार करता येणार आहे। गेले 22 दिवस बंद असलेले टोल नाके आज मध्यरात्री पुन्हा सुरू होत आहेत, पण 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याने संभाव्य वाद टाळण्याकरता सरकारतर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात येते। टोल नाक्यांवर होणारी भांडणं लक्षात घेऊन सर्व नाक्यांवर योग्य ती पोलीस बंदोबस्ताची मागणी होती। संवेदनशील आणि अतिसंवेदनशील टोल नाक्यांपैकी जे पोलीस बंदोबस्त मागतील त्यांना पोलीस संरक्षण पुरवलं जाईल असे आदेश राज्याचे महासंचालक सतीश माथुर यांनी दिले। शिवाय आता टोल नाक्यावाले खासगी सुरक्षा रक्षकांची मदतही घेत आहेत। टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर केंद्राप्रमाणे राज्यातही टोल नाक्यांवर टोल वसुली बंद होती। राज्यातल्या 65 टोल नाक्यांवर वसुली बंद होती। राज्यात कंत्राटदारांना 125 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज कंत्राटदारांनी वर्तवत त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। पण कंत्राटदारांना पैसे देण्याऐवजी टोल वसुलीची कालमर्यादा वाढवून देण्याचा विचार सरकार करते। केंद्राने टोल वसुली बंद केल्यानंतर आणि त्याची मर्यादा 2 डिसेंबरपर्यंत केली आहे। त्याच पावलावर पाऊल टाकत राज्याने देखील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेतला होता। औरंगाबादमधले 40 पेट्रोल पंप आज बंद आहेत। महानगरपालिकेने दाटवस्तीच्या भागात असलेल्या पेट्रोल पंपांना नोटिसा बजावल्यात। त्यांना पेट्रोल पंप बंद करण्याचे आदेश दिलेत। मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र पेट्रोल पंप बंद असल्याने सर्वसामान्य औरंगाबादकरांचे मात्र हाल होत आहेत। मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलं आहे। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोकडमुक्त व्यवहार करण्याच्या दिशेने या गावानं पहिलं पाऊल टाकलं। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याकडचं कार्ड स्वाईप करून 1 किलो तांदूळ विकत घेतले आणि महाराष्ट्रात सुरुवात झाली नव्या क्रांतीची। नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखमुक्त व्यवहार सुरू करणारं धसई हे राज्यातलं पहिलं गाव ठरलंय। धसई गावचा आदर्श आता इतर गावांनी देखील घेण्याची गरज आहे। औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात 3 नव्या चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालंय। समृद्धी नावाच्या वाघिणीनं 3 बछड्यांना जन्म दिलाय। हे 3ही बछडे आता 3 आठवड्यांचे झालेत आणि सुदृढ आहेत। याआधी 2 वेळा बछड्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर चौकशी नाट्य रंगलं होतं। त्यामुळे यावेळी बछड्यांच्या जन्माचं गुपित ठेवण्यात आलं। मात्र आता बछडे ठणठणीत असल्यानं लवकरच त्यांना पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात येणार आहे। वाघाचे हे बछडे अगदी लहान असले तरी कॅमेरा पाहून मात्र त्यांनी गुरगुरायला सुरुवात केली। त्यांच्या छोट्याशा आवाजातून गुरगुरण्याचं सगळ्यांनाच कौतुक आहे। यातील 2 पिल्लं पिवळ्या रंगाची तर एक पांढऱ्या रंगाचं आहे। त्यामुळे सिद्धार्थ उद्यानाला एक पांढरा वाघ सुद्धा मिळाला। आता लवकरच या नव्या पाहुण्यांना भेटायला उद्यानात गर्दी वाढणार आहे। दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांनी कमाल केली आहे। चोरट्यांनी चक्क दारूवर हात साफ केला आणि तोही वरोरा इथल्या उत्पादन शुल्क कार्यालयात। जिल्ह्यात दारूबंदी असल्यानं उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू जप्त करून त्यांच्या मालखान्यात जमा करतो। मात्र चोरट्यांनी मालखान्याचं कुलूप फोडून 2,55,000ची दारूच लंपास केली। नेपाळ ते तामिळनाडू रेड कॉरिडॉर तयार करत भारताच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणारे नक्षलवादी नोटाबंदीनं पुरते हादरलेत। नोटबंदीनंतर तब्बल 22 दिवसांनी गडचिरोलीच्या भामरागड भागातून या प्रकरणाबाबत नक्षल्यांची प्रतिक्रिया पुढे आली आहे। हे धोरण जनविरोधी आहे। नोटबंदीमुळे मध्यम व्यापारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना संकटात टाकलं जातं असं या पत्रकात सांगण्यात आलं आहे। बोरिवली पूर्वेकडे राहणाऱ्या आशिषचे सोनालीसोबत गेल्या 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। आशिष हा अभियांत्रिकी शिक्षण घेतोय तर सोनाली खाजगी कंपनीत नोकरी करते। मात्र मौजमजा करण्याकरता लागणारे पैसे मिळवण्याकरता ते शेजाऱ्यांच्या घरी चोऱ्या करायचे। शेजारी त्यांच्या घरी चावी ठेवून गेल्यानंतर विश्वासाचा फायदा उठवत ते चोऱ्या करायचे। यात त्यांनी एकूण 10 लाखांचं सोनं चोरी केलं होतं।
राज्यात सत्तेत आल्यावर पुण्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्यांची भाषा बदलली आहे। कालव्यातून पाण्याची गळती होत असेल तर त्याची दुरुस्ती महापालिकेनेच करायला हवी असं म्हणत पाणीपुरवठा बंद होण्यासाठी महापालिकाच जबाबदार असल्याचा ठपका पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठेवला। 24 तास पाणीपुरवठा योजनेकरता 2200 कोटी बॉन्डमधून उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळला। त्यामुळे पाणीपुरवठा बंद केला का यावर असे निर्णय घ्यायला मी चिल्लर नेता नाही, अशी प्रतिक्रिया बापट यांनी दिली। अपेक्षित पाणी जे कराराप्रमाणे ते आपण नक्की देतो आहोत। अधिक मागणी आहे, फार पाण्याची यावेळेला कमतरता नाही। आणि मागच्या वेळेस सांगतो परत की असं काही केलं नाही म्हणून तसं केलं, असं इतका काही मी चिल्लर माणूस नाही आहे। हा पुणे शहरातल्या काही लाखो लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ते प्रमाण 1350च्या पुढे गेलं होतं आणि म्हणून कॅनॉलमधनं जे पाणी पर्वतीत येतं त्याच्यावर थोडीशी रिस्ट्रिक्शन घातली। आज तर परत दुरुस्तीचं काम आहे, त्यामुळे पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही याची काळजी पालकमंत्री म्हणून मी पूर्ण घेतलेली आहे। जागतिक एड्स दिनानिमित्त औरंगाबाद महापालिकेने एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। आईवडिलांना पोरकी झालेली आणि स्वतःचा दोष नसताना समाजाकडून उपेक्षा सहन करणारी एड्स बाधित मुलं महापालिकेनं विमानतळाची सैर घडवायला आणली। विमान जवळून पाहण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली। बाबासाहेब बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतल्या 36 विद्यार्थ्यांना विमान पाहण्याची संधी मिळाली। त्यामुळे पहिल्यांदा विमान टेक ऑफ आणि लँडिंगचा अनुभव घेतल्यानं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। ठाण्यामध्ये सापडलेल्या सत्यम लॉजच्या काळ्या धंद्यावर अद्यापही ठाण्यातले पोलीस मात्र मूग गिळून गप्प आहेत। उपवन परिसर वर्तकनगर पोलिसांच्या हद्दीत येतो। आता सत्यम लॉजमध्ये तब्बल 290 अनधिकृत खोल्या सापडल्या, तरी या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे तोडकाम जरी जोरात सुरू असला तरी ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जाते। सत्यम लॉजसोबत 5 लेडीज बार, इतर 8 लॉज, 25 ढाबे, 10 हॉटेलच्या शेड, 25 गॅरेज, 30 फर्निचर शोरूम जमीनदोस्त करण्यात आले। गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघाच्या वतीनं रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आलं। गिरणी कामगारांच्या घरांसाठी सोडत आतमध्ये सुरू असताना बाहेर मात्र सोडतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। सरकार निवडणुकीच्या तोंडावर मुंबई बाहेरची घरं गिरणी कामगारांना वाटतंय, सरकार आम्हाला फसवतंय असा आरोप आंदोलक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी केला। वयाची 45 वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर राबवण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेश यांनी दिली आहे। आतापर्यंत IPS आणि IS अधिकाऱ्यांकरता अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येत होतं, मात्र प्रथमच राज्यातल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकरता आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। 4 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे। IAS IPS ऑफिसर्स IFS ऑफिसर्स के लिए 45 एनुअली में हेल्थ एग्जीक्यूटिव हेल्थ चेकअप होता है। वैसा पहले बार महाराष्ट्र में, पूरा देश में पहली बार है ये। 45 इयर्स के ऊपर जो भी कर्मचारी है उसका हेल्थ चेकअप अपना राज्य में शुरू होने वाला है। आदिवासी आणि दुर्गम भागातल्या रस्त्यांची कामं हाती घेतल्यानं आदिवासी बांधवांना येत्या काळात अच्छे दिन येतील असा विश्वास पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरांनी व्यक्त केला। पालघर जिल्ह्यात 2015-16 तसंच 16-17 या वर्षाकरता 63 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली। या कामांकरता तब्बल 31.29 कोटींचा निधी मंजूर झाला। पालकमंत्री विष्णू सावरा यांनी मासवणमध्ये या कामाचं उद्घाटन केलं। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 7 कामांपैकी पालघर तालुक्यातल्या 10 किलोमीटर अंतराचा मासवण ते नागझरी रस्ता होणार आहे। मागच्या वर्षी काही रस्ते केले, पण मागच्या वर्षी निर्णयच उशिरा झाले असल्यामुळं जास्त रस्ते झाले नाही, कारण त्याला तरतूद करणं हे त्या भाग आलेला आहे आणि ग्रामविकास खात्याकडे हा विषय आहे आणि त्यामुळं हे तर रस्ते होतीलच, पण याच्याशिवाय आपण जे काही बजेट केलेलं आहे आदिवासी विकास खात्याचं केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये 3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये आपण कामं मंजूर केलेल्या आहेत। देशामधल्या नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक IIT मुंबई कॅम्पसमधल्या विद्यार्थ्यांना यंदा इस्रोत नोकरी मिळण्याची संधी। IIT मुंबईचं प्लेसमेंट सुरू झालं। याकरता कॅम्पस इंटरव्ह्यू करता इस्रो, ONGC, HPCL सारख्या नामवंत कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती IITच्या प्लेसमेंट विभागानं दिली। 1 ते 15 डिसेंबर दरम्यान IIT पवई कॅम्पसमध्ये प्लेसमेंट प्रक्रिया पार पडेल।
ऑस्ट्रियामध्ये रविवारी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकरता तयारी पूर्ण झाली आहे. ग्रीन पार्टी आणि राईट विंग फ्रीडम पार्टी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. ऑस्ट्रियात शरणार्थींचं संकट, सुरक्षा, आर्थिक स्थिती यासारख्या मुद्द्यांवर निवडणुकींचा प्रचार गाजला. पॅरिस आणि आसपासच्या भागात प्रदूषित हवामानामुळे 2 दिवसांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रदूषित हवामानाकरता कारखान्यातून निघणारी दूषित हवा आणि वाढलेली थंडी याचं मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे. अतिमहत्त्वाची कामं असतील तेव्हाच नागरिकांनी बाहेर पडावं असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. फ्लोरिडामध्ये एका बँक दरोड्यात 11 लोकांना बंधक बनवण्यात आलं होतं. त्यांना स्वाट टीमनं सुखरूप सोडवले. दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कोलंबियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचं शव ब्राझीलला सोपवण्यात आलं. यापूर्वी कोलंबियाच्या फ्युनरल होममध्ये हे मृतदेह शवपेटीत ठेवण्यात आले होते. विमान अपघातात ब्राझीलची लोकल फुटबॉल टीम व्यतिरिक्त अन्य नागरिक देखील मरण पावले. मोसुलमध्ये आयसिसच्या तावडीतून सोडवलेल्या व्यक्तींना आयसिसनं आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली. गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवून हा अत्याचार केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र न्यायालयानं त्याची सुटका केली. अशा प्रकारे अनेकांना तुरुंगात टाकलं असल्याचं सांगत त्यांना मारून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर येते. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसनं मोसुलमध्ये लढाई काही महिन्यांपर्यंत चालेल असा अंदाज व्यक्त केला. सैन्य दलाच्या वाढत्या प्रभावात आयसिसनं तग धरलाय. त्यामुळे मोसुलवर ताबा मिळवणं कठीण झालंय. गेल्या 6 आठवड्यांपासून मोसुलमधून आयसिसचा खात्मा करण्याकरता युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जवळपास 70,000 नागरिकांनी पलायन केलं. सिरियाच्या अलेप्पोमध्ये सेना आणि बंडखोरांदरम्यान तुंबळ युद्ध सुरू आहे. बंडखोर मुलांनी या युद्धाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. यात सेनेवरती रॉकेट हल्ला केल्याचे दिसते. हवाई हल्ल्यात आतापर्यंत 300 नागरिकांचा मृत्यू झाला. थायलंडचे युवराज महा वजिरालोंगकोंकोन यांना नवीन राजा घोषित करण्यात आले. त्यांना औपचारिकपणे गादीवर बसण्याकरता आमंत्रित केले गेले. त्यांना एका मोठ्या समारोहात राज्याभिषेक करून राजा घोषित करण्यात आला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.